आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा जो प्रोग्राम आहे हे जे अरेंज केलेलं ही जी टीम आहे यांचा जो एनर्जी आहे या सगळ्यांनाच म्हणजे वंदन करावं, अभिनंदन करावं, हा आदर्श आपण घ्यावा असा हा सगळा कार्यक्रम आहे। आणि ह्या कार्यक्रमाचं म्हणजे वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या पद्धतीचा जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरंच खूप छान आहे, सुंदर आहे। त्यात ही शाळा चॅलेंजर स्कूल म्हणजे नावापासूनच एकदम चॅलेंज अशी समोर दिसत होते। आणि जेव्हा मला गाणार सरांचं आणि आईवळे काकांचं माझ्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर असा असा प्रोग्राम आहे आणि तुम्ही या ठिकाणी बोलण्यासाठी या। तर इथपर्यंत सगळं ठीक होतं आणि पुढे नंतर ते म्हणले की सर आपल्यासाठी विषय निश्चित केलेला आहे तर तुम्ही संविधान आणि आरक्षण या विषयावर बोला। आणि इथे खऱ्या अर्थाने चॅलेंज सुरू झाला, कारण हा विषय खूप गंभीर आहे, गहन आहे, खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे। त्यामुळे असं एका लेक्चरमध्ये आणि एका याच्यामध्ये आपण काय हे त्याला जस्टिफाय करू शकू असा तो विषय एवढा छोटा नाहीये, म्हणजे हे नाहीये। आणि दुसरी गोष्ट आत्ताची परिस्थिती, वेळ आणि सगळ्यांचा जो काय पेशन्स आपण म्हणूया नाही का, हा विचार करता मी ज्या क्षेत्रात काम करतो, जाहिरात कला आणि सिनेमा आणि ह्या ज्या गोष्टी मी शिकवतो मुलांना, किंवा हा जो आमचा जो प्रोफेशन आहे की जिथं आम्हाला एक स्टोरी 1 मिनिटात सांगायची असते, त्याच्यामुळे काही मुलांच्या काही जणांच्या मनात जर असं काय असेल की बाबा आता हे किती वेळ आता आपल्याला लेक्चर देतील, तर असं काही नाहीये। तुमच्या समोर असलेला वक्ता त्याला थोडंसं जरा वेळेचं भान आहे असं मला वाटतं। सो डोंट वरी अबाउट इट, आय विल ट्राय टू बी मोर क्रिस्पी, मोर शॉर्ट, मोर प्रिसाइज। तर मुद्दा असा आहे की संविधान आणि आरक्षण। तर ज्यावेळेस आपण आरक्षणाचा मुद्दा बोलतो, चर्चा करतो, तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की आत्ता आपल्या समोर ज्येष्ठ आहेत, कायदेतज्ञ आहेत, सामान्य लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या वयोगटातली लोक आहेत। त्याच्यामुळे माझा बोलतानाचा ओघ एकदम शास्त्रीय शुद्ध पद्धतीने एकदम काहीतरी माझं प्रकांड पांडित्य मी तुमच्यासमोर व्यक्त वगैरे करतोय असं अजिबात नसणार आहे। एकदम साध्या पद्धतीने तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये हे जे विषयाचं जे तारतम्य आहे आणि ते समजून घेण्याचं जे एक रिस्पॉन्स आहे हा तुमच्याकडनं नक्कीच अपेक्षित आहे। याच्यामध्ये हे म्हणत असताना ज्यावेळेस आपण संविधानाचा आणि त्यातल्या त्यात आरक्षणाचा विषय काढतो तर संविधानाबद्दल तुम्ही माझ्या डॉक्टर समीर आगळे म्हणून जो YouTube चॅनल आहे त्याच्यावर मी माझी रेडिओची, आकाशवाणीची मुलाखत टाकलेली आहे, त्याच्यामध्ये संविधानाबद्दल मी बोललेलो आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता आजचा जो विषय आहे की संविधान आणि आरक्षण आणि समोर बसलेला माझा टार्गेट ऑडियन्स जो आहे या दृष्टिकोनातून आता विषयाची सुरुवात कशी करायची हा माझ्याकडे एक जरा गंभीर प्रश्न होता माझ्याकडे। आणि म्हणून म्हणलं की प्रत्येकाची कुठली ना कुठली तरी सुरुवात करायची असते। तर आत्ताचा जो काळ आहे सगळीकडे कशी एक ढवळाढवळ चालू आहे, खूप कन्फ्युजन आहे, अवेअरनेस कमी आहे आणि मग याच्यामध्ये खूप सारे गैरसमज आपल्यामध्ये समाजामध्ये, सर्व विद्यार्थ्यांमध्ये, सर्व कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये, उपभोग घेतलेल्यांमध्ये आणि उपभोग ज्यांना नाही भेटला अशा सगळ्यांमध्ये संविधान या विषयाबद्दल खूप सारे समज गैरसमज आहेत। त्यातले थोडक्यात काही समज गैरसमज तुम्हाला सांगतो की काय ना, आरक्षण हे 10 वर्षांसाठीच होतं, आता 75 वर्ष झाली तरी राव तुमचं आरक्षण चालू आहे, हा एक समज आहे किंवा गैरसमज आहे। दुसरा एक गैरसमज कसा आहे की आरक्षण आहे ठीक आहे, अहो पण आता हे एवढे श्रीमंत झालेले त्यांच्याकडे ह्यांच्या गाड्या आहेत, स्कॉर्पिओ आहेत, अशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, अशा गाड्यांमध्ये फिरतात, ह्यांना कशाला आरक्षण पाहिजे, ह्यांचं आरक्षण बंद करून टाकलं पाहिजे, हा एक समज आहे, म्हणजे गैरसमज आहे। दुसरं असं पण एक रिक्वेस्ट आहे की नुसतंच ह्यांना आरक्षण कशाला पाहिजे, आम्हाला पण आरक्षण पाहिजे, आम्हाला पण आरक्षण पाहिजे, त्याच्यामुळे आरक्षण बंद नका करू पण ते आता आम्हाला पण द्या, असा पण एक सूर समाजातून आपण पाहतो। आणि त्यातल्या त्यात जेव्हा आता मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, हा जो यंग ऑडियन्स ज्याला आपण म्हणतो की भारतामध्ये आज सर्वात तरुण असलेला तरुण लोकांचा एम्प्लॉईज असलेला आणि असा जो देश आहे
तर तुम्ही पहा, आपले जे तरुण मंडळी जी आहेत की जे IT मध्ये आहेत, लाखोनी पैसे कमवत आहेत, जबाबदार नागरिक आहेत, हे नागरिक त्यांना त्यांचे अपॉइंटमेंट लेटर्स आणि पगार याच्यातली तफावत सुद्धा कळत नाही, त्यांचं कसं एक्सप्लॉयटेशन होतंय हे सुद्धा त्यांना कळत नाही. पण असे तरुण जेव्हा फुटपाथवर त्यांच्या भाषेमध्ये सुट्टा मारत भाषा कशाबद्दल करतायत, संविधान बदलण्याची भाषा करतात किंवा आरक्षण बदलण्याची भाषा करतात, आरक्षण थांबवण्याची भाषा करतात. तर इन जनरल आपण हे दोन समज किंवा गैरसमज एक असे समोर ठेवूया. एक तर आरक्षण बंद करायला पाहिजे, ठीक आहे, आरक्षण आपण बंद करून टाकू, किंवा आरक्षण त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे, ते अजून वृद्धिंगत करायला पाहिजे. ओके, आपण तसं करू. आता इथं मेन म्हणजे आपली एक प्रोसेस आपण पाहिली पाहिजे की आरक्षण तुम्ही सुरू करा किंवा आरक्षण तुम्ही बंद करा, किंवा आरक्षण ह्या विषयावर जर तुम्हाला काय बोलायचं असेल, काय कमेंट करायचं असेल, तर सर्वात आपण बेसिक ग्राउंड लेवलवर यायला पाहिजे की आपण आधी अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना आरक्षण बंद करावं असं वाटतंय त्यांनी पण अभ्यास करा, ज्यांना आरक्षण चालू ठेवावं असं वाटतंय त्यांनी पण अभ्यास करा. आणि अभ्यासाची सुरुवात कधीतरी कुठल्या तरी पॉइंटवर तुम्हाला ज्या वेळेस तो चटका बसेल, ज्या वेळेस त्याचा फायदा तुम्हाला होईल किंवा चटका बसेल, ज्या मोमेंटला तुम्हाला रिअलाइज होईल, तुम्ही आरक्षण ह्या विषयाचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आणि मग मी पण अभ्यास करायला सुरुवात केली की आरक्षणाचा आपल्याला इथं 4 चौघांमध्ये बोलायचंय, सगळ्या टाईपचे आपल्या समोर लोक आहेत, तर आपण सुरुवात कुठून करायची. तर आपल्या सर्वांना माहित आहे की आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, हे शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली भारतामध्ये, मॉडर्न इंडियामध्ये ज्याला आपण म्हणूया. आपण अभ्यासाची सुरुवात एकदम मागून सुरुवात करू, एकदम फार पुरातन काळापासून सुरुवात करू. कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करायला लागतो, आपल्याला शिकवलं जातं की अख्ख्या जगामध्ये सर्वात कुठली अद्ययावत डेव्हलप्ड अशी जी संस्कृती आहे ती म्हणजे भारत संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे. आणि भारतामध्ये आर्य संस्कृती आहे. आणि मग सर्वात एन्शियंट, सर्वात जुने असे आपल्याकडे साहित्य निर्मिती झाली, आणि सर्वात जुनं म्हणजे ऋग्वेद. ह्या ऋग्वेदामध्ये म्हणजे इथून आपण साहित्याचा अभ्यास सुरू करतो किंवा समाज व्यवस्थेचा अभ्यास सुरू करतो. आणि ह्या ऋग्वेदाच्या जे कंपार्टमेंट्स आहेत त्यातला एक महत्वाचं असं एक लिटरेचर आहे पुरुष सूक्त. तर हे पुरुष सूक्ताचा 13वा जो अध्याय आहे तो फक्त तुमच्या समोर मी एक वाचतो आणि आपला अभ्यास आपण सुरू करू. इसवी सन पूर्व अप्रॉक्सिमेटली 5000 वर्षांपासून. तर त्या पुरुष सूक्तामध्ये 13वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे, ब्राह्मणस्य मुख मासिद बाहुराजन्य कृतः उरु तत्स्य यज्ञ वैश्य पद्म्य शूद्रो अजायत. असा हा वर्ड किंवा असा हा तो श्लोक आहे किंवा मंत्र आहे, पुरुष सूक्तातला हा महत्वाचा मंत्र आहे. आता हा सर्वात महत्वाचा मंत्र का आहे, तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये ह्या मंत्र हा एवढा महत्वाचा मंत्र आहे की ह्या मंत्रानुसार सगळी समाज व्यवस्था आहे. ह्या मंत्रामध्ये थोडक्यात काय दिलेलं आहे की तो जो ईश्वर आहे, तो जो विराट पुरुष जो आहे, त्याच्या मुखातनं जो क्लास किंवा ज्या टाईप ऑफ माणसांची जी विभागणी जी त्याच्यामध्ये केलेली आहे, वर्ण व्यवस्था जी केलेली आहे, तर त्याच्यामध्ये जो मुखातनं जन्मलेला आहे तो ब्राह्मण वर्ग आहे, जो बाहूतून जन्मलेला आहे तो क्षत्रिय आहे, जो जांघेतनं जन्मलेला आहे तो वैश्य आहे, आणि जो पायातून जन्मलेला आहे तो शूद्र आहे. ही एक फिलॉसॉफिकल बैठक आहे आणि याच्याप्रमाणे ही संस्कृती पुढे कार्यान्वित झालेली आहे. मग याच्याप्रमाणे नियम आहेत, कायदे आहेत, फॅसिलिटीज आहेत, आरक्षण आहे, शिक्षा आहेत, विविध प्रकारच्या विधी आहेत, व्रतवैकल्य आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये आर्य आणि अनार्य म्हणजे जे ब्राह्मण आहेत किंवा आर्य आहेत श्रेष्ठ आहेत, आणि जे अनार्य आहेत जे कनिष्ठ आहेत, मग ह्यांच्या वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज आणि वेगळे वेगळे ऍप्लिकेशन ऑफ युअर फिलॉसॉफी आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन, असं वेगळं वेगळं. आणि हे जे आहे हे मी नाही सांगत आहे, तर वेदोक्त प्रकरण सगळ्यांना माहिती असेल, आपल्या ज्येष्ठांना माहिती असेल, शाहू महाराजांच्या वेळेस सर्वात मोठं गाजलेलं वेदोक्त प्रकरण
ह्या वेदोक्त प्रकरणामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशींनी जो एक सर्वसमावेशक असं एक त्यांचा निबंध किंवा त्यांचे विचार जे मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी हे म्हणतात की अशा टाईपचं सुरुवातीपासून आपल्याकडे एक अशी बैठक, एक साहित्य अशा पद्धतीचं निर्माण झालेलं आहे. मग आता मी हे शाहू महाराजांवर डायरेक्ट तिथून अशी जंप का केली, त्या वेदोक्त प्रकरणावर का आपण आलोय? कारण आपल्याकडे अजून एक जो समज आहे की नाही, की गरिबी हटावचा हे काय प्रोजेक्ट नाही, आरक्षण हा जातीचा मुद्दा आहे किंवा जे डिप्राइव्ड आहे त्यांच्या प्रेझेंटेशनचा मुद्दा आहे, रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे. हा कोणी श्रीमंत आहे का कोणी गरीब आहे हा तो मुद्दा नाहीये. आणि म्हणून मी मागासवर्गीयांवर किंवा अस्पृश्यांवर किंवा डिप्रेस्ड क्लासवर कसे अन्याय झाले हे जगजाहीर आहे, ह्याच्याबद्दल मी बोलणारच नाहीये. मी बोलणार आहे की जे श्रीमंत आहेत, ज्यांचं राज्य आहे, अशांवर जे अन्याय झालाय जो आपण बघत नाही, आपल्याला समजत नाही, निव्वळ कास्ट बेस्ड गोष्टींमुळे, तो एक छोटासा मुद्दा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जे आपण म्हणतो, तर त्यांच्याच वेळेस असलेलं वेदोक्त प्रकरण याच्याबद्दल खूप जबाबदारीने आणि खूप महत्वाचा तो एक मुद्दा आहे, तो तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान कोल्हापूर आणि त्यांच्या राज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज हे राजा आहेत बरं का, राजा आहे, श्रीमंत आहे आणि राजे आहेत ते. आज त्यांच्यामुळे आज आपण भाकरी खातोय, रोटी जे आपल्याला जे आज मिळतंय आज आपण त्यांच्यामुळे आहोत. ते राजा आहेत आणि त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये एक ऑर्डर काढली, एक आदेश काढला. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये आदेश काय काढला की आपल्या राज्यामध्ये, आमच्या घराण्यामध्ये म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये जे काय विधी घडतात किंवा केले जातात तर ते विधी वेदोक्त पद्धतीने व्हावेत. साधी गोष्ट आहे, माझ्या घरातलं, माझ्या राज्यातलं जे काय रिलिजियस प्रॅक्टिस जी काय घडतीये ती वेदोक्त पद्धतीने व्हावी, हे एक राजाची ऑर्डर आहे, बरोबर आहे? याच्यामध्ये काय चूक आहे? काहीच चूक नाही. ह्या मुद्द्यावर त्यांच्या राज दरबारामध्ये जे राजपुरोहित होते त्यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी विरोध दर्शवला. त्यांचं म्हणणं काय होतं की ह्या उपलब्ध असलेल्या साहित्याप्रमाणे की त्या विचारसरणीप्रमाणे वेदोक्त पद्धतीने विधी करण्याचा अधिकार हा फक्त उच्चवर्णीयांना आहे, शूद्रांना नाही. शूद्रांचे जे काय विधी आहेत ते पुराणांच्या पद्धतीने होतात. त्याच्यामुळे शाहू महाराजांचा हा जो ऑर्डर आहे, हा जो आदेश आहे की आपल्या घरातले किंवा आणि आपल्या राज्यातले हे सगळे विधी वेदोक्त पद्धतीने व्हावेत, ह्याला माझा कडाडून विरोध आहे. तुम्ही लक्षात घ्या, राजाची ऑर्डर आहे, राजाकडे काम करतोय, राजाचा जो राजपुरोहित आहे तो त्याला विरोध करतोय. आता इथपर्यंत पण ठीक आहे बाबा, तुमचं मत आहे, माझा त्याला विरोध आहे, असू शकतं, इथपर्यंत पण मुद्दा ठीक आहे. एक लक्षात घ्या, इथपर्यंत हा वैयक्तिक मुद्दा होता. हे लक्ष्मण शास्त्री जोशी स्वतः म्हणताय की इथपर्यंत हा वैयक्तिक मुद्दा होता. त्यांच्या राजपुरोहिताने हा मुद्दा सर्वसमावेशक आणि सोशल केला आणि मोठा केला. मग राजपुरोहिताने काय केलं? शाहू महाराजांच्या विरोधात केस टाकली. लक्षात घ्या, आपल्याच राजाच्या विरोधात आपण केस टाकतोय. मुद्दा काय होता की जे काय विधी घडतायत हे वेदोक्त पद्धतीने व्हावेत. राजपुरोहित म्हणताय नाही, हे अलाउड नाही, दिस इज नॉट पॉसिबल. आणि मग जर पॉसिबल नाही, जसं आपल्याकडे कामाला कुठलं घरगडी येत असेल, मेड येत असेल, आपल्या हाताखाली कामगार असतील आणि जर ते काम जर तो करत नसेल तर मालक काय करतो? त्याला कामावरनं काढून टाकतो. आणि तू जर माझ्याकडे काम करत नाही तर तुझा पगारही देत नाही. तसं महाराजांनी काय केलं तर तू जर राज्याचे ऑर्डर जर फॉलो करत नसशील तर त्याचा पगार बंद केला. हे आपल्या बोली भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याचा पगार बंद केला आणि त्याला इनाम दिलेली जे काय जमीन होती किंवा जे काय त्याचे फॅसिलिटीज होते ते सगळे बंद केले. बरोबर, मला तुमचं काम नाही पाहिजे, तुम्ही काय माझे मालक नाही, मी ते सोडतोय, विषय संपला. मुद्दा तर इथं सुरू झाला. आरक्षणाचा मुद्दा किंवा आपण जे म्हणतो ना की गरिबी हटावचा हा नारा नाहीये, हे प्रोजेक्ट नाहीये. तर इथं त्या राजपुरोहिताला काय खटकलंय की शूद्र असलेल्या ह्या राजानी, जरी तो राजा असला तरी ते शूद्र आहेत
आणि त्यांना वेदोक्त पद्धतीचे अधिकार नाहीयेत, त्यांना पुराणांच्या पद्धतीचे अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या ऑपोजला उभा राहतोय. तुम्ही विचार करा, शाहू महाराजांच्या म्हणजे राजांच्या विरोधात उभा राहायला हा राजपुरोहित कोण लागून गेला? म्हणजे कुठला तरी मोठी आयडियोलॉजी आहे की नाही, मोठा माणूस आहे की तो एवढ्या प्रखर पद्धतीने विरोध करतोय. आणि मग त्यांनी पहिली केस टाकली, तो जो लोकल प्रेसिडेंट जो होता, जो इंग्रज अधिकारी होता, त्यांच्या न्यायालयामध्ये त्यांनी केस टाकली. ही शाहू महाराजांवर त्यांनी केस काय टाकली की शाहू महाराजांनी माझा पगार बंद केला, माझ्या इनाम जमिनी सगळ्या जप्त केल्या आणि शास्त्राप्रमाणे त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याचा अधिकार नाहीये आणि मी हा स्टँड त्यांनी तो एस्टॅब्लिश केला आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या शाहू महाराजांच्या विरोधात केस टाकली त्यांच्याच राज्यामध्ये. आणि मग तो जो इंग्रज अधिकारी होता, जे ते जज होते, त्यांनी त्याच्यावर निवाडा दिला की बाबा हा तुमचा अंतर्गत मुद्दा आहे, त्याच्यामुळे राजे आहेत त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी जी ऑर्डर काढलेली आहे दॅट इज युअर पर्सनल स्टफ, याच्यामध्ये मी एक इंग्रज अधिकारी किंवा ही ज्युडिशरी म्हणून मी याच्यामध्ये काय हस्तक्षेप करू शकत नाही, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. बरोबर आहे. आता इथं तरी गप बसावं की नाही? राजपुरोहितांनी जसं आपल्याकडे खालच्या लोअर कोर्ट असतं, मग अपर कोर्ट असतं, सेशन कोर्ट असतं, हायकोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं, तसं त्या राजपुरोहिताने केस वरच्या न्यायालयामध्ये टाकली. जो महाराष्ट्र राज्याचा मुंबईचा जो जो हेड होता त्या इंग्लिश पार्लमेंटरी ज्युडिशियल कमिटीचा, तिथं केस टाकली महाराजांच्या विरोधात. आणि मग आता मुद्दा नुसताच तेवढा नव्हता, तर तुम्ही ती केस बघा, त्याच्यामध्ये महाराजांनी माझी जमीन हडपली. जमीन कोणाची? महाराजांची. मुद्दा काय? वेदोक्त प्रकरण, म्हणजे ते प्रकरण की ज्याच्यामध्ये त्या पद्धतीने मला माझे प्रॅक्टिस करायचे हे राजा म्हणतोय आणि हे करू द्यायचं नाहीये. आणि हा माणूस वरच्या न्यायालयामध्ये जातो आणि त्या न्यायालयामध्ये पण त्यांच्या विरोध. आणि आता ह्या वेळेस आता नुसतंच ते न्यायालयीन केस नाही राहिली, आता समाजामध्ये प्रसार व्हायला लागलेला आहे आणि वेदोक्त प्रकरण हे समाजामध्ये पसरलेलं आहे आणि एक लॉबी शाहू महाराजांच्या विरोधात उभी राहिलेली आहे. शाहू महाराजांची बदनामी सगळीकडे करू लागलेली आहे, त्यांच्याबद्दलचा अपप्रचार करू लागलेली आहे. एका महाराजाला आपल्या राजांची अशी समाजामध्ये बदनामी करणं, त्यांना त्यांचं कॅरेक्टर डाऊन करणं, त्यांचं डिमिनिश करणं, त्यांचं जे काय अचिव्हमेंट आहे ती सगळी झिरो करणं, हे सगळं का? तर राजांनी एक हट्ट नाही तर एक आदेश काय दिलाय की आमचे विधी हे सगळे वेदोक्त पद्धतीने व्हावेत म्हणून, आणि होऊ नये म्हणून एवढी सगळी उठाठेव चालली. मग त्या पण न्यायालयामध्ये त्या इंग्रज जे ते न्यायाधीश जे होते त्या न्यायाधीशांनी पण हेच सांगितलं की हे तुमचं अंतर्गत सगळं मॅटर आहे, त्याच्यामुळे वी कांट इंटरफिअर इन दॅट थिंग, ते तुम्ही तुमचं बघून घ्या. आता पुढच्या स्टेजला ह्या महाशयांनी, ह्या राजपुरोहितांनी भारताचा जो व्हॉइस रॉय जो होता, सुप्रीम कोर्ट त्या काळातला नाही का, म्हणजे आता भारताचं राज्य चालू, तुम्ही विचार करा, साधी गोष्ट आहे की नाही? माझ्या घरातली पूजा मी कशी करायची ही साधी गोष्ट आहे, ही घरातली गोष्ट आहे, माझ्या राज्यातली गोष्ट आहे, मी जर त्या राज्याचा राजा आहे, आणि साधी गोष्ट आहे की वेदोक्त पद्धतीने माझी जे काही कृती ती करायला पाहिजे. पण आता हा राष्ट्रीय मुद्दा झालाय आणि केस गेली व्हॉइस रॉयकडं, आणि व्हॉइस रॉयकडं ही केस, हा मुद्दा नॅशनल मुद्दा झालेला आहे आणि त्या काळात भारत ढवळून निघालेला आहे. आणि शाहू महाराजांची बदनामी जेवढी करता येईल तेवढी राष्ट्रीय स्तरावर एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी केलेली आहे. त्यांना नामोहरम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आपण त्यावेळेस पाहतो. आणि म्हणून वेदोक्त प्रकरण सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे की आपल्याला कोणी कसं ट्रीट केलंय. मागणी काय होती? फक्त वेदोक्त पद्धतीने करायचं ह्या, पण हा सगळा राष्ट्रीय मुद्दा झाला. कारण वेदोक्त जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कृती कोण करू शकत होतं? जे आर्य असतील ते, जे श्रेष्ठ असतील ते. अस्पृश्य समाजाला, शूद्र समाजाला वेदोक्त पद्धतीने क्रियाविधी सगळं त्या काय करण्याचं अधिकार नव्हते. मग तिथे महाराज म्हणतात, म्हणजे मी तर मराठा आहे, मग मी अस्पृश्य आहे का? किंवा मी शूद्र आहे का? मला हे का अलाउड नाहीये? आणि मग राजांनी पण ती केस फाईट केली आणि नॅशनल लेवलवर व्हॉइस रॉयनी पण हाच निर्णय दिला
की हा तुमचा अंतर्गत मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. आणि मग आता काय करायचं? अरे छत्रपती आहेत ते, राजे नाही का, राजांचे राजे छत्रपती आहेत ते. आणि मग शेवटी त्या लॉबीला कुठंतरी माघार घ्यावी लागली. मग त्याच्यातले वेगळे वेगळे विचारवंत, अभ्यासक यांनी कुठून तरी सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो नाही का असं, आणि मग ती सेटलमेंट त्याच्यामध्ये केली. आणि मग त्या सगळ्या लॉबीनी पत्रबाजी किंवा अभ्यास त्यांचं अध्ययन समोर आणलं की छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याचा अधिकार आहे. आता लक्षात घ्या, आता छत्रपती कुठल्या समाजाचे आहेत आता ते नाही बोलायचं. आता सेटिंग चेंज, आपण नाही का व्हिडिओ गेम किंवा सोशल मीडियावर जसं सेटिंग चेंज करतो तशी आता सेटिंग चेंज. आता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याचा अधिकार आहे. आणि ही चर्चा शाहू महाराजांची आणि टिळकांची आहे, लोकमान्य टिळक. आणि लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांना हे कम्युनिकेट केलंय की छत्रपतींना इट इज अलाउड, सेटिंग चेंज, इट इज अलाउड. इथं छत्रपती शाहू महाराज काय चीज आहे ते इथं कळतं. आणि छत्रपती शाहू महाराज टिळकांना पत्राद्वारे म्हणतात. आणि आत्ताच्या भाषणाचे मी जे जे काय संदर्भ, जे जे काय बोलतोय, हे सगळं शासनाने छापलेले जे ग्रंथ आहेत त्याचेच रेफरन्स घेऊन मी बोलतोय. त्याच्यामुळे कोणीही पुस्तकं उघडावीत, अभ्यासाला सुरुवात करावी आणि आपल्याला सत्य ते कळेल. आणि मग शाहू महाराज हे त्यांचे जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांच्याशी जे काही पत्र व्यवहार करतात त्याच्यामध्ये एका पत्रामध्ये ते म्हणतात की टिळकांचं असं म्हणणं आहे की मी छत्रपती आहे आणि म्हणून मला वेदोक्त पद्धतीचा अधिकार आहे. छत्रपती शाहू महाराज इथं हे म्हणतात, समजा पुढे जाऊन मुसलमान समाजातला एखादा छत्रपती झाला, तर छत्रपती हे पद आहे. समजा मी अकार्यक्षम असेल आणि पुढे जाऊन जर छत्रपती मुसलमान समाजाचा झाला तर तुम्ही त्याला वेदोक्त पद्धतीने त्याचे सगळे ते विधी करणार का? आणि मग टिळक, लोकमान्य टिळक छत्रपती शाहू महाराजांना उत्तर देतात की त्यावेळेसचे ब्राह्मण ठरवतील. हे का? पहिली गोष्ट, राज्य माझं, घर माझं, आदेश माझे, आणि एक कुठली तरी लॉबी ठरवते की दिस इज नॉट अलाउड टू यू. आम्ही ठरवणार कोणाला काय ऍप्लिकेबल आहे का नाहीये. हा इतिहास तिथून सुरू झाला. लक्षात येते तुमच्या? आणि मग छत्रपती शाहू महाराज त्यांना कळवतात, टिळकांना सांगतात, या इंग्रजांना सांगतात की ही मी माझ्या समाजाशी केलेली बेईमानी होईल. आणि हे फिलॉसॉफिकली करेक्ट पण नाही ना की छत्रपती आहे तर आता तुम्हाला अलाउड आहे, पण तुम्ही नुसते नॉर्मल मराठी असाल तर अलाउड नाहीये. म्हणजे मी माझ्या बांधवांशी पण केलेली ती प्रतारणा होईल आणि हे मला मान्य नाही. ही काय म्हणूया आपण, ही त्यांनी खूप छान शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहेत की हा असा छदमीपणा ज्याला आपण म्हणूया नाही का, असं हे काय अलाउड नाही. अशा घसरणाऱ्या म्हणजे निसरड्या भूमीवर मला माझं अधिष्ठान स्थापित नाही करायचंय, हे शाहू महाराज टिळकांना कळवतात आणि हे कम्युनिकेशन इंग्रजांना कळवतात. तुम्ही विचार करा काय फेस करावं लागलं होत्या माणसाला. माझा राजा आहे हा, इथं आपल्याला कोणी काय बोललं तर आपल्याला किती खटकतं आणि आपली लोक किती निंदा नालस्ती करतात. माझ्या शाहू महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची किती बदनामी केलेली लोकांनी, किती त्यांना डिमीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही शाहू महाराजांबद्दल किती आक्षेपार्ह गोष्टी समाजामध्ये प्रसार पावलेल्या आहेत. लोक किती आक्षेपार्ह पद्धतीने बोलतात आणि त्यांचं कार्य जिथं बोलायची वेळ येते तिथे मात्र मुख गिळून बसतात. असं का? कारण तो एक साधा मुद्दा की मी म्हणजे माझ्या इथे वेदोक्त पद्धतीने काम करायचंय का नाही करायचंय, विधी करायची आहे का नाही करायची आहे, इथे हा जातीयवाद दिसतो आपल्याला. इथं श्रीमंत गरिबीचा प्रश्नच नाही, हे राजांना किती छळलंय हे आपल्याला इथं दिसेल. आणि जर तुम्ही छत्रपती शाहू गौरव ग्रंथ हा जर तुम्ही एवढा जाड 6 इंची ठोकळा आहे असा एवढा जर तो वाचला, महाराष्ट्र शासनाने छापलेला आहे, तुम्ही जर हा वेदोक्त प्रकरणाचा जर चॅप्टर वाचलात ना, आपल्या डोळ्यात पाणी येईल. अशा पद्धतीचा बहिष्कार तत्कालीन सवर्ण समाजाने शाहू महाराजांवर टाकलेला आहे.
त्यांचे कुठले पूजा विधी करायचे नाही, त्यांच्यामध्ये सगळे मिसकम्युनिकेशन करायचे, अफवा पसरवायची, भीती घालायची, सगळ्या गोष्टींनी नामोहरण जेव्हा ते झाले, जेव्हा शाहू महाराजांनी सगळ्यांना योग्य पद्धतीने तोंड दिलं, मग मात्र त्यांनी सेटिंग चेंज केली आणि मग त्यांनी अलाउड केलं की बाबा असं तुम्ही करू शकता. म्हणजे मी हा एपिसोड तुम्हाला का सांगतोय तर आरक्षण आणि जातीयवाद, जातीला निगडीत आरक्षण हे इकॉनॉमिकल गोष्टीची गोष्ट नाहीये, तर ते रिप्रेझेंटेशनची तो मुद्दा आहे. आणि शाहू महाराजांनी या रिप्रेझेंटेशनला बरोबर ओळखलं, त्याचा चटका त्यांना बसला, या मुद्द्याची व्याप्ती त्यांना समजली आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांच्या राज्यामध्ये सर्व समाजाला उच्चवर्णीय सोडून सर्व अस्पृश्य आणि शूद्र समाजाला आपल्या शासनामध्ये माझं घर आहे, माझं राज्य आहे, माझी प्रजा आहे आणि माझ्या प्रजेला 50% आरक्षण दिलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे ह्याच्यावर पण किती गदारोळ झालेला आहे, हा अजून वेगळा मोठा परत तो अभ्यासाचा विषय. आणि तिथे आपण पाहतो की शाहू महाराजांचं कार्य कशा पद्धतीने डेव्हलप झालंय आणि आज मॉडर्न इंडियाने शाहू महाराजांचं कार्य कसं स्वीकारलंय. आणि आरक्षणाची ही सुरुवात शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांनी ही सुरुवात का करू शकले? कारण शाहू महाराजांच्या वेळेस जे काय तत्कालीन परिस्थितीमध्ये जे समाज सुधारक होऊन गेले, त्याच्यामधलं ज्यांचं शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली ते म्हणजे महात्मा फुले. त्यांच्याबद्दल पण काय सांगावं, म्हणजे एवढं आहे बोलायला, खूप आहे की त्यांचं कार्य आपल्याला माहिती आहे. आणि मग महात्मा फुले त्यांचं थोडक्यात काही मी गोष्टी एपिसोड सांगतो फक्त. महात्मा फुलेंनी काय केलं? शिक्षणासाठी योगदान, रिझर्वेशनसाठी योगदान, हे तर आहेच. त्यातला एक डॉक्युमेंट म्हणजे जे आजही भारत सरकार हे एक्सेप्ट करतं की रिझर्वेशनची सुरुवात शाहू महाराजांनी तर केलीच, सोबत पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये रिझर्वेशन इम्प्लिमेंट करावं याचा सर्वात पहिल्यांदा जर मेमोरंडम जर महात्मा फुलेंनी जर कोणाला दिला असेल तर ते हंटर कमिशन समोर दिलेलं आहे. जो शिक्षणाचं ते कमिशन होतं, एज्युकेशन कमिशन होतं, ज्याला हंटर कमिशन म्हणून ते फेमस आहे. हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी शिक्षणाबद्दलचा, त्याच्या दर्जाबद्दलचा आणि आत्ताच्या तत्कालीन परिस्थितीचा सगळा आढावा आणि सगळं पोस्टमार्टम आणि सगळे उपाययोजना त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर हंटर कमिशनचा हा महात्मा फुलेंनी जर रिपोर्ट दिलेला जर वाचलात तर लक्षात येईल की काय डिटेल आहे. प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन आणि ह्या सगळ्यांमध्ये आत्ताची परिस्थिती कशी आहे आणि आत्ताचे सगळे उच्चवर्णीय शिक्षक कसे शिक्षक होण्यासाठी लायक नाहीयेत, ते किती चुकीच्या पद्धतीने शिकवतात, ते काय चुकीचं शिकवतात समाजाला आणि भारताला. म्हणजे जर प्रगतीपथावर न्यायचं असेल, या सगळ्यांना जर स्वातंत्र्याचे जर आपल्याला अमृत प्राशन करावायचं असेल तर शिक्षणामध्ये काय काय करायला पाहिजे हे सगळं हंटर कमिशनच्या त्या मेमोरंडम मध्ये महात्मा फुले कळवतात. आणि महात्मा फुले कोण आहेत? आत्ता जरी आपल्याला आपण ह्या कॉन्टेक्स्टने बघत असलो, आपण त्या कॉन्टेक्स्टने बघूया. मेमोरंडमच्या खाली सही आहे महात्मा फुलेंची आणि काय लिहिलेलं आहे तर कमिशनर ऑफ पुना सिटी. तर ते कमिशनर म्हणजे आत्ताचा कमिशनर असं नाही, तर महापौर किंवा मेयर जे आपण असं म्हणतो की नाही, ते पद. महात्मा फुले काय साधा सुद्धा माणूस होता का आपल्यासारखा? अशी होते का ते? महात्मा फुले हे पुण्याचे मेयर होते. महात्मा फुले हे पुण्यातले सर्वात मोठे व्यावसायिक होते. महात्मा फुलेंचं बिझनेसवरचा विचार तुम्ही ऐका, त्यांचा अर्थनीती तुम्ही ऐका किंवा वाचा, आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुले काय साधे सुधे पर्सनॅलिटी नव्हती. आणि अशा महात्मा फुलेंना विरोध नाही झाला का? महात्मा फुलेंना किती त्रास दिला? का त्रास दिलाय? ते काय गरीब होते म्हणून नाही त्रास दिला. एक लक्षात घ्या, आता जसं म्हणतो ना गरीबांना आपण मदत करायला पाहिजे, नो डाऊट अबाउट इट, बट रिझर्वेशन इज नॉट अबाउट गरिबी हटाव. महात्मा फुलेंना त्रास काय ते गरीब होते म्हणून दिलेला नाहीये, तर त्यांनी स्त्री शिक्षणासाठी, एकंदरीत शिक्षणासाठी, इथल्या शूद्र आणि अस्पृश्य वर्गाच्या उत्थानासाठी जे जे काय कार्य केलं त्याला विरोध म्हणून त्यांना विरोध केलेला. आणि मग आपण पाहतो की महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील. आणि महात्मा फुलेंचं अजून एक योगदान तुम्हाला सांगतो. त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांची समाधी तर शोधलीच, शिवाय शिवाजी महाराजांवर पहिल्यांदा भारतामध्ये पोवाडा लिहिला. ह्या पोवाड्याचं जे इंट्रोडक्शन आहे
त्या पोवाड्याच्या इंट्रोडक्शन मध्ये महात्मा फुले म्हणतात की मी हे का लिहितोय, आणि ते का लिहितायत तर ते त्याच्यामध्ये म्हणतात की माझ्या कुणब्यांना म्हणजे मराठ्यांना, माझ्या महारामांगांना त्यांचा जाज्वल्य इतिहास समजावा, आणि एकदा त्यांना तो इतिहास समजला तर ते पुढं इतिहास घडवतील आणि त्यांना त्यांची खरी ओळख निर्माण होईल. आणि म्हणून मी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहितोय, म्हणजे ते पोवाडा लिहितोय. म्हणजे परिस्थिती आपल्या लक्षात येते की नाही की ही नाळ कनेक्ट करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. पुढे हे महात्मा फुलेंनी हे जे काय काम केलं त्यांनी आदर्श तुकाराम महाराजांकडनं घेतला, शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला. आणि मग शिवाजी महाराजांना राजे होते ते, छत्रपती होते ते, त्यांना कोणी छळलं नाही का? ते काही गरीब होते म्हणून छळलं का? त्यांना त्रास दिला का? नाही. ते तर छत्रपती होते, त्यांना सुद्धा लोकांनी त्रास दिला. आणि मग आपण पाहतो त्यांच्या राज्याभिषेकापासून त्यांना त्रास जो काय झालेला आहे, हा सगळा साहित्याचा हा सगळा ही गोष्ट आहे, ही फिलॉसॉफी की आर्य का अनार्य, वैदिक का पौराणिक, पुरुष सुक्तानुसार, आणि मग ते सगळे नियम वगैरे वगैरे वगैरे. मग त्यावेळेस पण तत्कालीन परिस्थितीतले जे समाजामध्ये आधिपत्य गाजवणारी लोक आहेत त्यांनी शिवाजी महाराजांसाठी सेटिंग चेंज केली. आणि मग आपण पाहतो शिवाजी महाराजांनी पण त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने पण नंतर झाला, आणि मग त्याची गागाभट्टी नंतर मिळाली, आणि तो इतिहास सगळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दल पण मी जास्त काही बोलणार नाही. आपण सर्वांनी अभ्यास केला तर शिवाजी महाराजांना सुद्धा छळलेलं आहे. पुढे तुकाराम महाराज जे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. एवढी साधी गोष्ट आहे. एकदा सत्य असत्य आपण स्वीकारलं की दॅट इज फायनल. हा साधा थॉट आहे, पण त्याच्यासाठी त्यांचे अभंग नदीत बुडवले की त्यांना किती विरोध झाला, त्यांना किती छळ झाला, ते कसे वैकुंठात गेले का त्यांना मारलं का काय झालं, हा इतिहास जर आपण अभ्यासायला लागलो तर खरंच म्हणजे किती गंभीर आणि किती इमोशनल आणि किती जाज्वल्यपूर्ण असा तो इतिहास आहे. आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि मग आपण पाहतो तुकाराम महाराजांचा छळ का झाला? ते गरीब होते म्हणून झाला का? तर नाही. तुकाराम महाराज पण गरीब नव्हते, श्रीमंत होते, व्यावसायिक होते. त्यांचं जे काय शेतसारा आणि त्यांचं जे काय अर्थार्जनाच्या ज्या काय गोष्टी होत्या एकदम व्यवस्थित होत्या. पण त्यांना पण कशामुळे विरोध झाला तर त्यांनी समता स्वातंत्र्य बंधुतेचे विचार ज्यावेळेस अंमलात आणायला सुरुवात केली त्यांना तिथे विरोध झाला. तुकाराम महाराजांनी आदर्श कोणाचा घेतला? बुद्धांचा आदर्श घेतला. बुद्ध कोण होते? ते पण राजाचा बोरगा. शुद्धोधनाने सगळं आरक्षण देऊन टाकलेलं आहे बुद्धांना, सिद्धार्थाला, सॉरी बुद्धांना नाही सिद्धार्थाला, की बाबा जेव्हा सांगितलं की सिद्धार्थाचा अशी जी काही स्टोरी आहे बाबा त्याच्यासाठी सगळ्या टाईपचे महाल बांधले, सगळे सुखसोयी पुरवल्या, सगळं आरक्षण त्याला दिलं की बाबा आता तू बाकीचं काय करू नको. पण सिद्धार्थाला दुःख निवारणाचा जो काय मार्ग होता त्याच्यासाठी जे त्यांना काम करायचं होतं त्यांनी आरक्षण हे स्वतःप्रती त्यांनी कसं अनुभवलं हे आता आपण साहेबांच्या अभ्यासामध्ये आपण पाहिलं की निरंजना नदीच्या रोहिणी नदीच्या जो वाद आहे आणि त्या वादावरनं जे काय हे झालेलं आहे त्याच्यावरून ही शिक्षेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ही शिक्षा कोणासाठी आरक्षित होती तर ती माझ्यासाठी आहे. तर मी माझं आरक्षण उपभोगतो. कुठलं आरक्षण उपभोगलं? शिक्षेचं आरक्षण उपभोगलं. आपल्याकडे फायदा असेल तर आरक्षण पाहिजे, तोटा असेल नुकसान असेल तर भाई ये तेरा है तू देख ले. आणि मग धम्मामधलं जे काय आरक्षणाच्या तरतुदी आहेत, धम्मामधले जे काय बुद्धिझमच्या आणि त्या तत्कालीन परिस्थितीच्या ज्या काय उल्लेख आहेत आपण लक्षात घेतो. बुद्धांनी तर जगाला शांतीचा संदेश दिला, मग बुद्धाला का बरं लोकांनी त्रास दिला? सिद्धार्थाला किंवा गौतम बुद्धांना लोकांनी त्रास का दिला? लगेच लक्षात येतं समता स्वातंत्र्य बंधुता न्याय याचीच विचार त्यांनी धम्माच्या रूपाने सगळीकडे जशी पसरवायला सुरुवात केली बुद्धांना विरोध व्हायला सुरुवात झाली. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी आमच्या अभ्यासांती आपल्याला जेव्हा समजते त्यावेळेस आपल्यासारख्या श्रोत्यांना ती आवर्जून सांगावीशी वाटते. माझ्या PhDच्या अभ्यासामध्ये पण ते प्रकरण मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा धम्म जेव्हा पसरायला लागला, बुद्धांना सगळे स्वीकारायला लागले, त्यावेळेस काही भंते बुद्धांकडे येतात
आणि बुद्धांना म्हणतात की तथागत किंवा बनते, आपण आपलं हे जे ज्ञान आहे, हे जी शिकवण आहे, ही आपण छंद भाषेमध्ये ट्रान्सलेट करूया. छंद भाषा म्हणजे तत्कालीन संस्कृत. त्यावेळेस संस्कृतला संस्कृत म्हणत नव्हते, हे आत्ता नंतर मग ते संस्कृतला संस्कृत म्हणायला लागले. त्या समाजामध्ये तत्कालीन बुद्धांच्या काळामध्ये संस्कृत हे म्हणजे छंद भाषा होती. आणि बुद्धांना त्यांनी विचारलं की आपण आपलं जे ज्ञान आहे हे आपण छंद भाषेमध्ये आपण ट्रान्सलेट करू. त्यावेळेस बुद्धांनी जे सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस बुद्धांनी त्यांच्या त्या शिष्यांना, त्या बनतेंना, दुसऱ्या मॉन्क्सला सांगितलं की माझी शिकवण किंवा ही जी वैश्विक शिकवण आहे ही तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून ही शिकवण प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करावी आणि त्याचा प्रचार करावा, पण छंदस भाषेमध्ये ट्रान्सलेट करू नका, हे बुद्धांनी सांगितलंय. का बरं छंद भाषेमध्ये ट्रान्सलेट करू नका बुद्ध म्हणले? कारण छंद भाषा वॉज रिझर्व्ड, ती आरक्षित होती कोणासाठी? ठराविक वर्गातल्या लोकांसाठी. आणि छंद भाषा शिकायचा तुम्हाला अधिकार नाही, बिकॉज यू आर अनार्य. इट इज ओनली एक्सक्लुझिव्हली फॉर आर्यन्स, इट इज ओनली एक्सक्लुझिव्ह फॉर अपर कास्ट पीपल. आणि जर उद्या माझ्या ज्ञानाला जर ह्यांनी अशी बाउंड्री लावली तर माझा समाज सगळा पराधीन होऊन जाईल. हे ज्ञान लोकांपर्यंत जाऊ नाही शकणार आणि हे मेकॅनिझम डिस्टर्ब होऊ नये, याच्यामध्ये तो व्हायरस येऊ नये, म्हणून अँटीव्हायरस आधीच बुद्धांनी सांगितलं की माझा धम्म हा छंद भाषेमध्ये करू नका. इथे तुम्ही लक्षात घ्या, आरक्षणाचा मुद्दा दिसतोय इथे. आपल्या धम्माला कशा पद्धतीने बुद्धांनी आरक्षित केलं आणि तत्कालीन परिस्थिती आपल्याला समजतीये. किती चांगली होती नाही होती आपण नंतर बघू, पण ही सगळी परिस्थिती आहे की एक स्तर आहे, त्याच्यानंतर दुसरा स्तर आहे, त्याच्यानंतर तिसरा स्तर आहे, मग चौथा स्तर आहे. आणि ह्याप्रमाणे सगळं समाज जीवन चाललेलं आहे. त्यांचे यज्ञयाग आहेत, त्यांचे संस्कार आहेत, त्यांचे विधी आहेत, आणि असा तो सगळा प्रकार आहे. आणि अशी जी सगळी संस्कृती आणि असा सगळा तो इतिहास आहे. आणि मग हा जो इतिहास आहे, हे जे आरक्षण आहे, ह्या सगळ्यांचं, तसे माझे आपण जे म्हणतो ना आमचा बाप जे डॉक्टर आहेत, त्यांनी काय केलं, हे जे सगळे जे काय संजीवनी जडीबुटी जे काय मिळालं त्या सगळ्या इतिहासाच्या अभ्यासातनं मिळालं. बाबासाहेबांना पण सहज नाही सगळं मिळालं, अभ्यासातनं मिळालं. त्यांनी ते सगळं मिश्रण एकत्र केलं आणि एक संविधान नावाचं अमृत तयार केलं. आणि हे अमृत आपल्याला प्राशन करायला दिलेलं आहे. आता आपण अमृत ते प्राशन करायचं का नाही करायचं, का कसं करायचं, आता हे आपल्यावर आहे. आपण पण बघा ना, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर कधी कधी कडू औषध देतो आपल्याला आणि आपण म्हणतो यार तो डॉक्टर चांगला नाही, यार इंजेक्शन देतो ते दुखतं, आणि आपण डॉक्टरला चेंज करतो. अरे ते औषधाकडे बघा ना, ते कडू लागतंय म्हणून डॉक्टर बदलायचं का? हे जे आपल्याला आपल्या जनरल प्रॅक्टिस मध्ये कळतंय ते संविधानाच्या बाबतीत कसं कळत नाही बरं? संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्याला आपले हक्क बरे कळतात. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ लाईव्हलीहूड आणि अमुक फ्रीडम आणि तमुक फ्रीडम, आपल्याला सगळं संविधान आपले हक्क आहे, अख्खं संविधान आपला हक्क आहे. पण ह्या संविधानामध्ये अवघं अर्ध पान, अवघे 9 ते 10 पॉइंट्स आपल्याला आपली कर्तव्य सांगितलेली. आपल्याला हक्क बरोबर कळतात, कर्तव्यांना जरा विसर पडतो आपल्याला. अर्धपान कर्तव्य बरं का, पण ते नाही कळत आपल्याला. आणि ह्या कर्तव्यांमध्ये एक महत्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे की आपला इतिहास, आपले आदर्श, आपल्या चळवळी, भारत देशाचं जे एक ज्याला आपण गाभा म्हणूया, जो सांगाडा म्हणूया, याचं अध्ययन करणं, याचा अभ्यास करणं आणि याची जी मेकॅनिझम आहे ते समजून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण पाहतो बाबासाहेबांनी सर्वसमावेशक असं संविधान आपल्याला दिलं. आणि संविधानातली एक गोष्ट की आरक्षण. लोक म्हणतात संविधान म्हणलं की डायरेक्ट आरक्षणावर येतात. आरक्षण इज जस्ट वन पार्ट ऑफ युअर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन खूप वास्ट आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा, लगेच आरक्षणाचा मुद्दा आला की पर्टिक्युलर समाजाला आरक्षण मिळतं, आम्हाला नाही मिळतं, असं नाहीये. आरक्षण सगळ्यांना मिळतं. तुम्ही बघा, स्त्रियांना 30% आरक्षण. कुठल्या स्त्रियांना?
सर्व स्त्रियांना, मग ती उच्चवर्णीय असू द्या, अस्पृश्य असू द्या, शूद्र असू द्या, कुठली पण असू द्या, सगळ्यांना 30% आरक्षण आहे. सगळ्यांना आरक्षणाचा फक्त एकच कॉन्टेक्स्ट लक्षात येतो. मग एक मोठा मिसकम्युनिकेशन काय, गैरसमज काय, 99% ऍडमिशन मिळत नाही आणि 35% ऍडमिशन मिळतंय. दाखव बरं अशी कुठली केस आहे. मी ऍडमिशन कमिटीमध्ये अनेक वर्षांपासून काम करतोय. असे कोण 99% वालेत की ज्यांना ऍडमिशन मिळत नाही बरं? आणि असे कोण 35% वाले जे ऍडमिशन घ्यायला चाललेत आणि त्यांना मिळतंय लगेच त्यांना सगळंच मिळतंय? असं होत नाही. तुम्ही सारासारपणे बघा ना. साधी गोष्ट आहे, आपण एक गोल चपाती डोळ्यासमोर आणा, एक भाकर चपाती वॉटेवर, त्याचे 2 तुकडे कर, एक अर्धा खिशात ठेवून द्या. आता त्याच्याबद्दल नको बोलायला, तो जनरल कोटा. आता आपण या उरलेल्या अर्ध्या चपातीबद्दल बोलूया. आता ही अर्धी चपाती 50% चपाती, बरोबर की नाही? 50% आरक्षण. ह्याच्यामध्ये SC ला 13%, ST ला 60%, OBC-ना 27%, अजून मग ते असं करत करत आता नवीन EWS ह्यांना अजून 10%, असे त्याचे तुकडे 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 सगळे केलेत. आणि ह्याच्यामध्ये काय होतंय, आपली होतात भांडणं. आधीच मला मिळालंय 13%, आधीच मला मिळालंय 27%, आणि त्यात तू पण आता माझ्याकडे मागतो का? आणि मलाच भेटणार आहे, तुला कुठून देऊ? आणि तो म्हणतोय मी आरक्षण मिळवणार. कसं नाही देत? माझ्या बापाने मला आरक्षण दिलंय. अरे हो ना, दिलंय ना, पण आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय ना. अहो, तो खिशात घातलेला अर्धा टक्क्याचा बघा ना, तो चपातीचा तुकडा. अरे तो बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा वाटा कळेल, आपल्याला आपले वाटे कळतील. आणि रिझर्वेशनचं योग्य मोजमाप कसं करायचं, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, त्याचं मेकॅनिझम कसं करायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, हे अभ्यासाअंतीच आपल्याला कळेल. कोणीही भावनिक होऊन विचार नाही करायचा की माझ्या बापाने मला दिलं, मग आपल्याच बापाने अभ्यास पण करायला सांगितलं. मग आपण अभ्यास करतो का? नाही, ते नाही मला माहिती, मला माझ्या बापाने दिलं. अरे तुझीच प्रॉपर्टी तुझ्या वडिलांनी तुला दिलेली आहे, तुला तुझा 7-12 सगळा कळतो. आणि मग हे दुसरे ज्या गोष्टी प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आहे ती नको का अभ्यास करायला? आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपल्या लोकांनी प्राध्यापक व्हायला पाहिजे, आपल्या प्राध्यापकांनी संशोधन करायला पाहिजे, त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला ते शेअर करायला पाहिजे. आणि संविधानाचा जो 26 जानेवारी आपला 26 नोव्हेंबर संविधान दिन जो आपण साजरा करतो, त्याच्या पूर्वसंध्येला 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांचं अतिशय ऐतिहासिक असं भाषण आहे. त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या इम्प्लिमेंटेशन बाबत, या सगळ्या इतिहासाबाबत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत. आणि जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं आता सर बोलले किंवा आपले ती छोटी ताई बोलली किंवा आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की संविधान निर्मिती झाली 3 वर्ष वेळ लागला, अप्रॉक्सिमेटली 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. बॉस, अभ्यास करा, लक्षात येईल. बाबासाहेबांनी अवघ्या 6 महिन्यात संविधान लिहिलंय. आता तुम्ही म्हणाल ये अलग ही कुछ तो सुनाई दे रहा है. असं कसं? जग म्हणतंय 3 वर्षात आणि मी कोण कुठला आलोय आणि मी म्हणतोय 6 महिन्यात लिहिलं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स बघा, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सची सनसनावळ्या आणि ते तारखा आणि ते ड्युरेशन बघा. मसुदा समितीचं अध्यक्ष बाबासाहेबांना केलं आणि मसुदा समितीने जो आराखडा, जे संविधान सादर केलं, त्या अवघ्या 6 महिन्यांच्या आत, इव्हन 6 महिने पण नाही, 4 महिन्यांमध्ये तो मसुदा सादर केलेला आहे. पुढचे 8 महिने हा मसुदा लोकांसाठी पब्लिश केला होता की तुमचे फीडबॅक्स कळवा. 8 महिने कामकाज झालेलं नाही. ऑफिशियली कॉन्स्टिट्युएंट डिबेट्समध्ये डेट्स आहेत आणि हे 8 महिने लोकांकडनं फीडबॅक्स येत होते त्या मसुद्यावर. आणि मग ज्यावेळेस 8 महिन्यानंतर जेव्हा अधिवेशन सुरू झालं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्सचं कामकाज सुरू झालं, त्यावेळेस बाबासाहेबांनी कशा पद्धतीने अथक परिश्रम केलेत हे कळेल. बाबासाहेबांनी सर्वात पहिल्यांदा जे आक्षेप आले, जे फीडबॅक आलेत, त्याचं साधक बाधक उत्तर आधी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर दिलेलं आहे.
आणि मग बाबासाहेब म्हणतात की 7,000 अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले, एवढे हजार अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले. विचार करा, बाबासाहेबांनी सगळे प्रश्न वाचलीत आणि त्याच्यावर आता ते बाबासाहेब उत्तर देत आहेत. आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ह्याच्यातली काही उत्तरं म्हणजे काही प्रश्न ही तर उत्तर देण्याच्या पण लायकीची नाही आहेत, की ती प्रश्न म्हणूनच त्या लायकीची नाही आहेत. काही प्रश्न हे संविधानाचे जे एक्सपर्ट्स आहेत, वकील आहेत, ह्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत की असे प्रश्न त्यांच्याकडनं अपेक्षितच आहेत, त्याच्यावर मी उत्तर द्यायला पाहिजे. किंवा काही गोष्टी कशा इम्प्लिमेंटच्या महत्त्वाच्या आहेत आणि बाबासाहेब ते उत्तरं देतात. तुम्ही विचार करा, 8 महिन्यानंतरचा पुढचा जो काळ आहे संविधान एस्टॅब्लिश होण्यापर्यंतचा सगळे डिस्कशनच आहे. बिल उपलब्ध केला जातो, त्याच्यावर विरोध केला जातो किंवा मतं मोजली जातात, डिस्कशन केलं जातं, बाबासाहेब प्रत्येक मुद्द्यांवर उत्तर देतात आणि संविधान स्वीकृत केलं जातं. आणि संविधान 26 नोव्हेंबरला स्वीकृत केलं गेलं आणि मग तो संविधान दिन आपण म्हणजे एन्जॉय करतो, सेलिब्रेट करतो. आणि मग 26 जानेवारीला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. तर अशा पद्धतीने हे अतिशय व्यापक, अतिशय गहन, अतिशय डिटेल आणि कुठंही भावनिक नाही व्हायचं कोणी. आणि भावनिकही व्हायचं नाही, भांडणं पण नाही करायची. आणि मी म्हणतोय तेच बरोबर हे पण नाही करायचं. अरे जिथं शाहू महाराजांना सोडलं नाही, जिथं शिवाजी महाराजांना लोकांनी त्रास दिला, तिथं तुम्ही आम्ही कोण. त्याच्यामुळे अजिबात. आणि एक आहे, जर तुम्हाला कुठली गोष्ट पटत नसेल तर जाऊन गचुंड नाही धरायचं. लोकांना हेच पाहिजे की तुम्ही असंविधानिक मार्ग अवलंबा. जर तुम्ही असंविधानिक मार्ग अवलंबायला सुरुवात केली तर बरोबर संविधानाचं इम्प्लिमेंटेशन थांबलं जातं. त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत संविधानिक मार्ग अवेलेबल आहेत, तुम्ही गैरसंविधानिक मार्गाचा अवलंब नाही केला पाहिजे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हक्काने भांडायचंय, हक्कासाठी भांडायचंय, संविधानिक मार्गाने भांडा. तुम्हाला आरक्षण बंद करायचंय, संविधानिक मार्गाने आरक्षण बंद करा. शिवाय देऊन काय उपयोग. किंवा आरक्षण सुरू करायचंय, संविधानिक मार्गाने ते इम्प्लिमेंट करा. काही करा, तुम्ही अभ्यास करा आणि संविधानिक मार्गाने सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करा. आणि हा जागर आपण आपल्या पद्धतीने हे करायला पाहिजे. आणि हा सर्वात मोठा यज्ञ आहे, लोकशाहीचा यज्ञ आहे जो हा सुरू झालेला आहे. आणि बाबासाहेबांनी केलेला जो पहिला यज्ञ आहे की जिथं बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. यज्ञ संस्कृतीचे जे लिटरेचर होतं की ज्याच्यावर सगळं चालायचं, ते 25 डिसेंबरला मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, यज्ञात जाळली. ती अशी यज्ञवेदिका तयार केली गेली, कशा पद्धतीने ती जाळली सगळ्यांना माहिती आहे. आणि ते संविधान बाबासाहेबांनी यज्ञाची संस्कृती यज्ञातच जाळून टाकली. आणि नुसती जाळण्यापर्यंत थांबले नाही, तर त्याच्या बदल्यात नवीन संविधान पण आपल्याला दिलं, जे संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ह्या तत्वावर आधारित आहे. जे माझ्या शिवाजी महाराजांचं ते संविधान आहे, जे शाहू महाराजांचं संविधान आहे, हे आपल्या सर्व आदर्शांचं संविधान आहे. जे आदर्श इकडे समोर आहेत, इकडे समोर फोटोवर लावलेले आहेत. आणि अशा आदर्शांचं हे संविधान आहे. तर ह्या संविधानाची अंमलबजावणी करायची कशी हे आपल्यावर. आपल्या लहान मुलांना छोट्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. आपले गंभीर मुद्दे आपण सिरियस पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. नुसते चर्चा करून आणि वर बोलून आपल्याला चालणार नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण अभ्यासपूर्ण पद्धतीने जर काम करायला लागलो तर तो खऱ्या अर्थानं संविधान दिनाचं साजरा करणं असं ते होईल. आणि अभ्यास करून आपण संविधान दिन साजरा करू आणि एक चांगले नागरिक आपण होऊ. आणि हीच सदिच्छा तुम्हा सर्वांना मी व्यक्त करतो आणि माझे हे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.